अवतान साऱ्या स्वराज्याला होतं. मग सनई चौघडा शंख आणि तुतारी फुंकायला सारे रुजू झाले. आमचा शिवबा राजा होतोय. एका आनंदाने स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात उत्सव उधळला होता. फाटकं धोतर कमरेला गुंडाळून कारभारणीला सोबत घेऊन, डोळ्यात स्वाभिमानाची ऐट आणि अभिमानाची चमक घेऊन सह्याद्रीच्या कुशीतल्या अनामिक गावागावातून, स्वराज्याच्या कड्याकपारीतून, गाववाड्यातून सारे लोक निघाले. कुठं निघाले? निघाले ते राजधानी रायगडाला. राजियाचा राज्याभिषेक सोहळा पाहायला, स्वराज्याचा स्वातंत्र्य दिवस साजरा करायला. प्रत्येक घरातून प्रत्येक माणूस न माणूस निघाला. थकवा आणणाऱ्या वाटांना मागे टाकत रायगड जणू काही क्षणातच जवळ आला. 18 पगड जातीतील लोक एकमेकांना तोंडात साखर भरवू लागले. त्या स्वर्गालाही जवळ भासणाऱ्या रायगडावर आनंदाच्या अजरामर किंकाळ्या घुमू लागल्या. जल्लोष इतका उसळला की ढगही रायगडाच्या पायथ्याशी येऊन त्याचे चरण शिवू लागले, आशीर्वाद मागू लागले. बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा तो दिवस आणि तो दिव्यक्षण पाहताना आकाशही भारावलं. जणू 4-2 थेंब अश्रू ढाळून त्यानेही त्या सोहळ्याला आपला मुजरा केला. 6 जून 1674 केवळ राज्याभिषेक नव्हता, तो स्वराज्याचा स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. जय शिवराय.